नमस्ते सर. नमस्ते संध्याजी, बोला. लैंगिक कमजोरीसाठी कोणती एक्सरसाइज चांगली असते याबद्दल सांगा सर. वा वा, अतिशय छान प्रश्न विचारला तुम्ही आणि आणखी महत्त्वाचं सांगतो. हे जे काही आपला वार्तालाप चालू आहे ना, हा पुरुषांसाठी देखील आहे, स्त्रियांसाठी देखील आहे. म्हणजे एखादी व्यायाम मी सांगितला, एखादी थेरपी सांगितली तर हे दोघांनाही ॲप्लिकेबल असते. हे स्पेसिफिक मी सांगितलं की आपल्या पार्टनरनी घरामध्ये घरकाम करत बसायचं, डबे बनवत बसायचं, तोपर्यंत बाकी मग पार्टनर मस्तपैकी एक्सरसाइज करून येणार, मग नंतर काहीतरी छानपैकी दूध द्या, ज्यूस द्या. एकट्याचं नाही, काहीही करून तुम्ही, ठीक आहे तुमच्या अडचणी प्रॉब्लेम संपत नाहीत, पण दोघांनी एक्सरसाइज केलं. कुठल्या एक्सरसाइज सांगूया आपण? कार्डियक एक्सरसाइज, कार्डिओव्हास्क्युलर एक्सरसाइज, स्विमिंग आहे, योगा आहे, प्राणायाम आहे, रनिंग आहे, ब्रिस्क वॉक आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज आहेत. बऱ्याच जणांना एखादं बॅडमिंटन म्हणा किंवा जो काही छंद असेल, फक्त एक महत्त्वाची लाईन म्हणजे लक्षात ठेवा, भले बऱ्याचदा ब्रेकफास्ट तुमचं चुकला तर चालेल, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आठवड्यातनं कमीत कमी 3 ते 4 तास तुम्ही एक्सरसाइज करणं, 30 ते 45 मिनटं इतकं आवश्यक आहे. तुम्हाला जर 100 वर्ष जगायचं असेल ना, नॉर्मली प्रत्येक अवयवाला जर सप्लाय द्यायचा असेल ना, तर या एक्सरसाइजमुळं ऑक्सिजन सप्लाय, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी, ब्लड फ्लो वाहिन्यातनं व्हायतो तो, आणि अर्थातच यामुळं स्त्री असो पुरुष असो दोघांची पर्सनल लाईफ अतिशय आनंदी, अतिशय सुखी राहतं, आणि त्यांचं पारिवारिक जीवन देखील, आणि नंतर पूर्ण त्यांची इव्हन मुलांवर देखील जे घरातलं वातावरण आहे त्याचा इफेक्ट हा अतिशय चांगला होतो.